नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काय मग गेल्या पॉडकास्टमध्ये मी जे काही बोलली होती ते शेवटी खरं झालं ना? 22 जूनला काकूंनी ती लाल भडक नऊवारी नेसलीच ना? यावर तर मी बोलणारच आहे, पण आधी काकूंच्या वटपौर्णिमेबद्दल बोलते। तर या टोमल काकूंनी नेहमीप्रमाणेच व्हिडिओची सुरुवात केली होती, ते म्हणजे जुन्या दिवसाची जुनी सुरुवात बोलून। टोमल काकूंना खूप उशीर झाला होता। आता झालं असं की काकू रोज रोज लेझिम प्रॅक्टिसला जात होत्या ना, त्यामुळे काकूंना व्लॉग शूट करता येत नव्हतं आणि अधूनमधून काकू सुट्ट्या घेत होत्या। आता साहजिकच आहे ना म्हणा, कधी नव्हे ते शरीराची एवढी कसरत होत होती। सवय नसल्यामुळे काकूंना ते झेपत नव्हतं। ठीक आहे, काकूंना वेळ नाही म्हणून काकूंनी व्हिडिओ नाही टाकला, सेम त्या कुजट मनाच्या कपटी योद्ध्यासारखं। येतय येतय येतय, पॉझिटिव्हिटी बाहेर येतय। अहो मंडळी, हे मी नाही हो, तो कपटी योद्धा बोलत होता। एकतर हे लोक आपलं पॉडकास्ट आवडत नाही बोलून बोलून न चुकता पूर्ण स्टार्ट टू एंड पॉडकास्ट ऐकतात, तेही एकदम मन लावून। काहीही बोलायला नसलं की तेच रिपीट एकच फोटो ठेवून मूर्ख बनवण्याचे धंदे सुरू आहेत यांचे। असो तर असले चिमकांडी लोक दिसली की लगेच नॉट इंटरेस्टेड करून टाकायचं मंडळी। मीही तेच केलंय। इन्स्टावर कधी कधी आपल्या मंडळींमधून कोणाच्या समोर असले नकली व्हिडिओ, चोरटे व्हिडिओज आले की ते लगेच फॉरवर्ड करतात। आता चोरटे मी यासाठी बोलली कारण आम्हालाच नावं ठेवून आमचंच अनुकरण करणं सुरू आहे ना सध्या। तर असले चोरटे व्हिडिओज आले तर त्या ताई काळजी म्हणून सांगतात, जाऊ दे, असं समजायचं की दर्द हुआ है क्रिंज आंटीज को, सच्चाई सुनकर। म्हणूनच तर पिसाळलेल्या कुत्र्यांसारखी अवस्था झाली आहे। हे नाटकं जास्त दिवस काही टिकायची नाही। स्वतःच्या पायाखालची जमीन सरकली आहे, पण माच काय उतरत नाही यांचा। अहो टोमल काकू, एक सल्ला देऊ का? ह्या सगळ्या कटकारस्थानांमध्ये सामील होण्यापेक्षा ना जरा काहीतरी चांगल्या कॉन्टेंटचा विचार करा। आता मंडळी, या काकूंकडे काहीच कॉन्टेंट नव्हता त्या दिवशी, म्हणून यांच्या सुरकुतलेल्या आणि 100 प्रोडक्ट्स यूज करून देखील निस्तेज असा फेस घेऊन बसल्या होत्या सोफ्यावरती आणि वटपौर्णिमेला कोणती साडी नेसू याचा विचार करत होत्या। आता वटपौर्णिमा ही सुवासिनीची असते, त्यात मुलींनी काय घालावं काय घालू नये याचा कुठे प्रश्न येतो का? त्या मुली तर लहान आहेत, साधा फ्रॉक वगैरे त्यांनी घातला तरी चालतेच ना। पण काकूंना त्यांचा पण कपड्याची काळजी होती। काकूंनी सकाळी जेवण बनवलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे वेळच वेळ होता। अहो व्लॉगिंग करण्यासाठी हो मंडळी, बाकी घरची कामं करायची असली की काकू खूप बिझी असतात। आणि तसं पण आपल्यासारखं थोडीच आहे काकूंचं की गरम गरम जेवण करून खायचं। काकू तर रात्रीचा भात उरला की सकाळी फोडणीला देतात किंवा दुपारच्या पोळ्या उरल्या की तेच रात्री चाय सोबत खातात। आता मी मागे बोलली होती ना की काकू शाळेत गेल्या आहेत की नाही, व्याकरण वगैरे एकदम कच्चं आहे काकूंचं, त्यामुळे काकू आता बोलताना चूक झाली की रेक्टिफाय करतात। पौर्णिमेनिमित्त साडी काढून ठेवली या व्हिडिओमध्ये 242 ला बघा मंडळी। काकू आधी बोलल्या जसं मला वेळ मिळतं ना, मग काकू थांबल्या आणि बोलल्या जसा मला वेळ मिळतो ना मी आवरून घेते कामं। पाहिलत ना टोमल काकू, माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या चुका सुधारायला मिळतात। अहो काकू, कधीही ना तोंडावर बोलणारा चांगला असतो, निदान जे काही आहे ते बोलून मोकळा होतो, भलेही मग त्याचं वाईट का वाटेना, पण त्याच्यामुळे आपल्याला चुका सुधारायला मिळतात हो। पण तोंडावर जे कौतुक करतात ना, जसं तो तुमचा कपटी योद्धा जो तुमच्या चुकांवरती पांघरून घालतोय। मंडळी, काय होत्या बिंडोक टोमल काकू, घरी होत्या त्या सगळ्या साड्या बाहेर काढून दुकान मांडून बसल्या होत्या। काकूंनी सासरून पण त्या साड्या आणल्या होत्या। काय गाढवासारखं काम करतात ना या लोक। परत आल्यावर ते कपडे घालायला मिळावे म्हणून ठेवून जातात आणि या रिटर्न घेऊन आल्या आहेत। कमाल आहे यांची। काकूंना कोणताही सण असला की तिथे फील होतच नाही, कारण आजूबाजूला कोणीच नाही आहे ना। काय हो टोमल काकू, मला एक गोष्ट सांगा बघू, वटपौर्णिमा आहे हे पण तुम्हाला रील्स वगैरे बघूनच समजलं असेल ना? नाही म्हणजे मागे तर गुढीपाडवा होता, एवढा महत्वाचा सण आहे तो, तरी देखील तुम्ही त्याला विसरून गेल्या होत्या त्या ट्रिपच्या नादात। म्हणून विचारलं हो। या टोमल काकू शैलाला स्कूलमधून घेऊन आल्या आणि तिला विचारत होत्या, शैला तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे, नाव सांग तिचं। तिने तर काय तोंडून एक शब्द नाही काढला। त्यावर काकू बोलल्या की मुद्दामून ती सांगत नाही आहे नाव।
टोमल काकू बघा, शिका त्या मुलीकडून काहीतरी. तिला पण समज आहे दुसऱ्यांची प्रायव्हसी जपायची असते. आणि प्लस तिला हे देखील माहिती असेल हो, तुमच्या या क्रिंज व्लॉग्स मध्ये तिचं नाव घेतलं तुम्ही तर तुमच्यामुळे तिची देखील बदनामी होईल, म्हणून ती नाव नाही सांगत होती. मंडळी, आता आजकाल तर ज्यांची लग्न झाली आहेत त्या त्यांच्या नवऱ्याला नावाने हाक मारतात, सेम एजचा जर असेल तर. काही अहो जाओ करतात. ह्या काकू पण एवढ्या वर्षांपासून अहो जाओ करतायत असं यांच्या व्हिडिओमध्ये तरी मी बघितलं आहे. पण परवा अचानक काकूंनी बन्या काकांना एकेरी हाक मारली. काकू, बनोज काका येतील आता ऑफिस मधून बोलण्याऐवजी बनोज येईल आता असं बोलल्या. काय हो काकू, काकांचा पगार कमी झाला का हो, म्हणून रिस्पेक्ट पण कमी देताय आजकाल. ह्या काकू ना एकदम विचित्र आहेत. बाहेर जाताना पण घरातलेच कपडे घालून जातात आणि येऊन परत त्याच कपड्यांमध्ये जेवण करतात. खूप महिन्यांनी काकूंनी कारली आणली होती. काकू बोलल्या खारीला कारली खूप आवडते, ती आवडीने खाते, बाकी काका आणि शैला खात नाही. काय तो काकूंचा कॅमेरा कुठे आणि काकू कुठे. अहो काकू, तुम्ही ना त्या पत्रस्टेच्या केअरटेकर कडे जावा हो, तो मस्त तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओ काढायला शिकवेल हो. ह्या टोमल काकूंना काही येत नाही हे मी उगाच नाही बोलत मंडळी. आता हेच बघा ना, त्या कारल्याची बी पण काकूंनी काढली नव्हती, तसंच ते स्टफिंग आतमध्ये भरत होत्या. काकू, खरं खरं सांगा हो, देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही काय करत होत्या. अरे हो, मला तर असं वाटते नक्कीच तुम्ही लोकांना मूर्ख बनवण्यामध्ये व्यस्त होता असाल. टोमल काकूने जेवताना तर कोणाला दाखवलंच नाही. आता रेसिपी काकूने बनवली होती तर मग काकूने ते टेस्ट करून पण दाखवायला हवं होतं ना. पण कसलं काय, त्यात पण काकूंची फेकाफेकी सुरू होती. काकू बोलतात जेवून झालं की मुलींचा अभ्यास घ्यायचा आहे. अहो काकू, तुम्हाला मी एक सल्ला देऊ का, त्या मुलींचा अभ्यास घ्यायला आधी तुम्हाला त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल. अहो टोमल काकू, इथे तुमचं इंग्लिश तर दूर राहिलं हो, मराठीचे देखील वांदे आहेत. आणि कसले तुम्ही फेकाफेकी करताय, लाज वाटते का तुम्हाला. एक लिमिट असते हो खोटं बोलण्याची. वटपौर्णिमे दिवशी काकूंनी सुट्टी घेतली होती पूर्ण दिवस. मला असं वाटते स्वयंघोषित साडी चॅलेंज घेतलं असेल काकूंने. आता तो व्हिडिओ शूट करून ठेवला असेल आणि 4-5 महिन्याने दाखवतील. ह्या काकू काय करतील नि काय नाही यांचा काही भरोसा नाही. मला असं वाटते ह्या काकू मेसीबन बांधण्याच्या प्रयत्नात होत्या, पण ते काही यांना जमलं नसावं. असं वाटत होतं लोकल ट्रेन मध्ये बघा बायका सीटवरून मारामारी करतात तेव्हा त्यांचे केस कसे पोनीमधून बाहेर येतात, एकदम तसे. आणि मंडळी, कोण बोललं यांना की तुझा सुंदर लुक आहे. नाही म्हणजे कॉमेंटमध्ये अंधमंद भक्तांनी केलं असेल कौतुक, पण व्हिडिओ शूट करताना स्वतःचं कौतुक करत होत्या या काकू की माझा सुंदर लुक बघा. टोमल काकू, एक बोलू का, तुमच्याकडे बघितलं ना की मला नेहमी एक डायलॉग आठवतो, तो म्हणजे शक्ल देखो कितनी भोली है लेकिन अंदर से लोमड़ी है. काय ते एकमेकींचं बघून नाटकं करतात या बायका. ती कॅट मॉम पण फुल तोडून दाखवत होती, तिचंच बघून ह्या टोमल काकू पण तेच करत होत्या. आणि काय हो बनोज काका, वटपौर्णिमेला पण काय पब्लिक हॉलिडे दिला होता का तुमच्या ऑफिसमध्ये, की वर्किंग आवर्स मध्ये ऑफिस वर्क सोडून हे सगळं काम करत असता तुम्ही. टोमल काकू बोलल्या मी देवपूजा करते आणि तुम्हाला दाखवते. तिथे पूजा ऑलरेडी केलेली होती, दिवा लावला होता, फुलं ठेवली होती मूर्तीजवळ आणि अगरबत्ती देखील लावली होती. काकूने पूजा करताना नाही दाखवली, पण त्याच्यानंतर लगेच बोलल्या की तुम्ही पाहिलं देवपूजा झाली आहे. म्हणजे नेमका हा काय प्रकार होता ना तेच मला समजला नाही. आता ती पूजा काकूंनेच केली कशावरून, काकांनी पण केली असेल आणि नंतर या काकू आयत्या कॅमेरा घेऊन पोचल्या असतील दाखवायला. आणि काय हो मंडळी, नक्की ते वडाचंच झाड होतं का की बदामाचं झाड होतं. मला तर ते समजलंच नाही की ते कोणतं झाड होतं. ह्या काकूंचा काही भरोसा नाही रे देवा, उद्या वर्ड सांगून पिंपळाला पण 7 फेऱ्या मारतील. ते काका तर एकदम पांढरा कुर्ता घालून सभ्यतेचा आणत होते. काका बोलतात ब्रेक मिळाला तसा मी आलो कुर्ता घालून. अहो काका, इथे इंडियामध्ये पण असं कोण एवढं करत नाही हो. मला तर हे पॉडकास्ट ऐकणाऱ्या जेवढ्याही ताई आहेत ना त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. काय हो ताईंनो, खरं सांगा बघू, तुमच्यापैकी ज्यांनी वटपौर्णिमा केली होती साजरी, तुमचे अहो घरी सुट्टी घेऊन होते का, किंवा हाफ डे नाही तर ब्रेक मध्ये असे कुर्ता वगैरे घालून आले होते का. नाही म्हणजे जेवढे पण हे मी व्लॉगर्स बघितले आहे यांचे सगळ्यांचे नवरे कामधंदे सोडून यांच्या पाठोपाठ वडाला 7 फेऱ्या मारत होते. उगाच काहीतरी फिल्मीगिरी सुरू होती या लोकांची. आता तो बिंडो कपटी योद्धा बोलेल ही कशाला जळते, तर अहो कपटी काकू, याला ना जळणं अजिबात समजू नका बरं का. हे रियालिटी बोलते मी, आणि तुमच्यासारख्या कपटी अडाणी लोकांना हे समजण्याच्या पलीकडे आहे हो. आता मी जेवढं लहानपणापासून माझ्या आईला आजीला बघितलं आहे त्यावरून सांगत्या मंडळी, त्या पूजेमध्ये आंबा, फणसाचे गरे, चिकू, केळं, संत्री, मोसंबी असे फ्रुट्स ठेवतात.
आता ठीक आहे, टोमल काकू बाहेर राहतात, पण एरवी तर या चोरून चोरून चेरीज खातात. नेहमी यांच्या घरी फ्रूट बास्केट भरलेला असतो वेगवेगळ्या फळांनी. मग वटपौर्णिमेसाठी फ्रुट्स आणू शकल्या नाही का या काकू? नाही म्हणजे साडी कोणती नेसू याचा यांना प्रश्न पडला होता. पण पूजेला जे काही सामान हवं आहे ते सामान घरी आहे की नाही याची पूर्वतयारी करावी हे लक्षात नव्हतं का या काकूंना? की फक्त कॉन्टेंटसाठी म्हणून वटपौर्णिमा साजरी केली होती यांनी? उद्या उपवास आहे म्हटल्यावर आपण आदल्या रात्रीत साबुदाणे भिजवतो, पण वेंदळ्या काकू विसरल्या भिजत घालायला साबुदाणा. अरे हो, उद्या साडी नेसून कोणती रील बनवू ते शोधत बसले असतील रात्रभर, नाही का हो टोमल काकू? आणि त्या रीलच्या नादात साबुदाणे भिजत घालायलाच विसरल्या. टोमल काकू पॉडकास्ट ऐकत नाही असं बोलतात, पण त्या दिवशीच बघा मी बोलली होती की काकूंकडे साधी एक कढई नाही आहे, तर लगेच नवीन कढई घेऊन आल्या. काकू बोलतात भारतामधूनच मी ही कढई आणली होती, पण बाहेर काढायची राहिली होती. काकू किती 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 अजून खोटं बोलालो, लाज वाटते का? जनाची नाही निदान मनाची तरी. लास्ट टाइम भारतातून तुम्ही मातीची कढई आणली होती आणि त्यात मिसळ बनवून दाखवली होती. तुम्ही तर भारतातून काय काय आणलं त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता आधीच. मग आता मी जेव्हा तुमच्याकडे एक साधी कढई नाही बोलल्यावर ही कढई बरी बाहेर आली लगेच तुमची. आयो काकू, असं अजून काय काय लपवलंय तुम्ही दाखवायचं ते पण दाखवा हो, की माझा पॉडकास्ट ऐकल्यावरच तुम्हाला आठवते अरे हे आणलं होतं ते दाखवायचंच राहिलं आहे. काकू खिचडी बनवताना ती शैला काहीतरी मागत होती, पण व्हिडिओ पुढे कोणीच दिसत नाही या काकूंना. तो बटाटा चिरून झाला की वॉश करायचा तेवढं पण या काकूंना माहिती नाही. काय ते तेल किती ओतलं होतं कढईमध्ये. काकू जेव्हा तो बटाटा तेलामध्ये तळत होत्या ना तेव्हा असं वाटत होतं की तो बटाटा गेला आहे स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करायला. काकूंने फराळ बनवला. आता आपण कसं बोलतो फराळ खाऊन बोलते, पण काकूंचं वेगळंच सुरू होतं. फराळाचं करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आता जस्ट फराळाचं केलं. अहो काकू, फराळाचं केलं? काय केलं फराळाचं? फराळ केला आहे बोला ना. आता असं त्यांच्या भाषेत बोलतात काय मला माहिती नाही आहे मंडळी. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा की काकू बोलल्या ते बरोबर आहे की चुकीचं. कारण नॉर्मली आपण मराठीमध्ये फराळ केला तो खाते असंच बोलतो. बात तो सही है. त्या कॅलिफोर्निया वाली सारखंच या पण कधी नव्हे त्या कुर्ती घालून आल्या आणि जेवण बनवत होत्या. काकूंची गडबड होती ती म्हणजे लेझिम प्रॅक्टिसला जाण्याची, म्हणून मँगो शिरा आणि मटकीची भाजी बनवली होती काकूंने. काकूंचा शिरा जराही मोकळा वाटत नव्हता. त्या पॅनला पण सगळा तो चिकटला होता. काकांचं ऑफिसचं काम बाकी होतं तरी काकूंना शिरा बनवताना काका फोकस करत होते. खरंच कमाल आहे ना या काकांची. माझी तर अशी इच्छा आहे काकांच्या ऑफिस मधलं कोणीतरी हा व्हिडिओ बघायला पाहिजे काकांचा, की कसे हे वर्किंग आवर्स मध्ये काकूंचा कॅमेरामॅन बनून असतात. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. काकू व्हिडिओ एंड करताना काहीच बोलल्या नाही की त्या लेझिम प्रॅक्टिसला गेल्या होत्या. फायनली तो क्षण आला. शनिवारी होता लक्झमबर्ग नॅशनल डे. काकू नेहमीप्रमाणे झोपेतून उठून आल्या होत्या कॅमेरा समोर आणि गेल्या नाश्ता बनवायला. ह्या टोमल काकू सस्पेन्स ठेवण्याचं खूप ट्राय करत होत्या, पण जसं की मी आधीच बोलली होती 22 तारीखला काहीतरी खास आहे. काकू ती लाल भडक नऊवारी नेसणार आहेत आणि माझा शब्द काकूने फायनली खरा केला. कपटी योद्ध्या, बघ रे बघ काकू कोणाचं ऐकतात. तुला वाटलं होतं वटपौर्णिमेला काकू नेसतील नऊवारी, पण शेवटी काकूने माझंच ऐकलं. काय हो टोमल काकू, माझ्याच परमिशनची वाट बघत होत्या का तुम्ही? त्या दिवशी मी बोलली आणि लगेच नेसलीत तुम्ही ती लाल भडक नऊवारी. काय मग मंडळी, मस्त ना? हो मस्त. आणि टोमल काकू एक बोलू का, तुम्ही किती सस्पेन्स ठेवलात ना तरी आता कसं आहे माहिती आहे का तुम्हाला? माझा पॉडकास्ट ऐकल्यानंतर खूप ताई आहे ज्या तुमचं खोटं लगेच ओळखतात, किंवा काही असेल ना तर त्या मला सांगतात. आणि इन्स्टावर तर ज्या आहेत ना त्या सगळ्यांनी मराठी मंडळाला फॉलो केलं आहे, त्यामुळे सगळ्यांना अपडेट्स मिळतात. ते सस्पेन्स ना तुमच्या अडाणी अंधमंद भक्तांसाठी असेल हो. काय त्या टोमल काकू नाटकं करत होत्या की माझा लुक बघायला विसरू नका, माझा स्पेशल लुक असणार आहे. टोमल काकू लक्ष्मी हार दाखवत होत्या की बघा 2 वर्ष झाली पॉलिश जराही गेलं नाही आहे, तसाच आहे. त्यावर काकूंची मोठी मुलगी बोलली कारण मम्माने ते कधी घातलंच नाही आहे. मला तर या काकूंच्या दोन्ही मुली खूप आवडतात. या मस्तच एकदम काकूंची पोलखोल करतात. काकूंनी त्या व्हिडिओमध्ये एंड करताना दाखवलं होतं की त्या पास्ता बनवत होत्या. मला तर वाटते यांनी मुलींना पास्ता खाऊन नेलं असणार, म्हणजे कसं त्यांना तिथे भूक लागणार नाही ना.
आज काकूने व्हिडिओची सुरुवात केली, ती म्हणजे कोणती नऊवारी नेसणार ते पुढे तुम्हाला समजेलच. अहो काकू, किती दिवसांपासून मी बोलते हो, तुम्ही ती लाल भडक नऊवारीच नेसणार आहात. ती नऊवारी बिचारी कपाटातून ओरडत होती एवढे दिवस, अगं ए टोमले बाहेर काढ ग मला. शेवटी तुम्ही तिला बाहेर काढलं. मंडळी, टोमल काकू बोलल्या आहेत की भारतात आल्या की अजून 2-3 प्रकारच्या नऊवारी विकत घेणार आहेत. काकूंना नऊवारी नेसून रॉयल फिलिंग येत होती. एवढंच असेल ना टोमल काकू, तर रोजच नऊवारी नेसा, म्हणजे कसं तुम्हाला रोजच रॉयल फिलिंग येईल. कारण वर्षाचे 365 दिवस तर तुम्ही नेहमी मरगळलेल्याच दिसता. ह्या काकूंची नाटकं परत सुरू झाली. आज लोक आमच्याकडे बघतायत. अहो टोमल काकू, इंडियामध्ये पण जर कोणी केसांना हिरवा निळा रंग केला असेल ना, तर त्या व्यक्तीला लोक वळून वळून बघतात. त्यात तुम्ही तर फॉरेन मध्ये नऊवारी नेसून स्ट्रीटवरती बत्तीशी दाखवत फिरत होत्या हो, मग लोक तर तुमच्याकडे बघणारच ना. ह्या काकूंची सवय काय जाणार नाही. तिथे पण रस्त्यावरती उगाच बोंबलत होत्या. मैद्याचे पदार्थ न खाणाऱ्या काकूंने वडापाव खाऊन एनर्जी बूस्ट केली. तिथे खरं तर काकूंना कोणीच भाव देत नव्हतं. सगळ्या बायका ग्रुप करून होत्या आणि ह्या काकू नेहमीप्रमाणे हपापल्यासारख्या व्हिडिओ काढत होत्या. काकूंचा व्हिडिओपेक्षा तर जास्त आपण इंस्टाग्राम वरतीच मजा घेतली आहे. काकू तर नुसत्या कावऱ्या बावऱ्या होऊन काकांना शोधत होत्या. बाकी बायकांनी पदर प्रॉपर पिनअप केले होते. सगळ्या बायकांनी पाठीवर ना पदर घेतला होता. पण जसं की आपल्याला माहिती आहे, या टोमल काकूंना शो ऑफ करण्याची घाणेरडी सवय आहे ना, आपला डीप नेक ब्लाऊज दाखवत होत्या. ते मूर्ख काका तर नेहमीप्रमाणे काकूंवरतीच फोकस करत होते. मुली फक्त 1-2 वेळा कॅमेरामध्ये दिसल्या असतील. मुलींकडे लक्ष ठेवायचं सोडून काका कॅमेरामॅन बनले होते. मंडळी, जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर सुरुवातीला टोमल काकू बोलल्या होत्या मुलींची देखील नावं दिली आहे, तिथे परफॉर्म करणार आहेत. त्यांचा परफॉर्मन्स तर काय कुठेच दिसला नाही. म्हणजे हे पण या टोमल काकूने खोटच सांगितलं होतं. काय हो टोमल काकू, अजून किती खोटं बोलणार, किती अजून भक्तांना वेडं बनवणार आहात हो. टोमल काकू, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या याच व्हिडिओची मी वाट बघत होती आणि म्हणूनच काल किंवा सॅटर्डेला तुमच्यावरती पॉडकास्ट केलं नाही. सबर का फल मीठा होता है, हे अगदी खरं आहे. काय मग मंडळी, आजचं पॉडकास्ट आणि काकूंची फजिती कशी वाटली ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.